नमस्कार. विश्व कोंकणी यूट्यूब वाहिनीते सर्व वीक्षकांचं आत्मीय स्वागत. मी डॉक्टर विजयलक्ष्मी नायक. ಭಾರತತೆ ಅತ್ಯಂತ ಪುರಾತನ ವಾದ್ಯ ಪರಿಕರಾಂತ ಕೊಳಲು ನೇತರ ಭಾನ್ಸುರಿ ಹ್ಯಾವ್ ಏಕ. भानसुरी एक मधुर वाद्य. ಕೊಳಲು ಮುಂತುತು ಅಮಸ ಉಡಾಸಿಯವತೆ श्रीकृष्ण परमात्म. श्रीकृष्णस अत्यंत मोगदलने वस्तू म्हटल्यार ಕೊಳಲು. श्रीकृष्ण ते ಕೊಳಲು नादांत ब्रह्म विष्णु महेश्वर वास अस्वते तीन लोकांतले जीव आणि अजीव वस्तुवई मंत्रमुग्ध होयतुतिके. श्रीकृष्ण ते सृश्राव्य वादस वृंदावनते लोक दैविक भक्ती आणि मोगांत भाव परवश होयतुतिके. महाशक्ती तपस्वी ऋषी ददीची हिने धर्म रक्षणासाठी देह त्याग करून तेंते अंगांते हाडांसुनो भगवान शिवान ಕೊಳಲು रचने करून धर्म उरवे आटी श्रीकृष्णास उडुगरे देवनो आशीर्वचन केरनके. आणि सदा ह्या वस्तू तुझे उट्टुत्तो आसव्या म्हणून सांगून उत्तर घेतलनके. ह्या संदर्भ आम्ही पुराण कथनांत वाचवे गावता. ಕೊಳಲು म्हणून सांगवते खुशी समृद्धी आणि शांतीते द्योतक. खैलव संगीत कचेरी असात, भरतनाट्य कार्यक्रम असात, हिम्मेळ वाद्यांत ಕೊಳಲು वादकंते पात्र अति परिणामकारी. आयच्या कला प्रतिबिंब कार्यक्रमाचं मुख्य सोयरे होऊन ಕೊಳಲು वादक ಕೊಳಲು गुरु श्री उमेश नायक हे आमच्या स्टुडिओस आयलेसत. ह्यांचं नमस्कार आणि कार्यक्रमाचं मोगाते स्वागत. तुमचे उट्टू बोलवताना आधी तुमचे एक परिचय आमच्या प्रेक्षकांचं देवनेम्या. श्री उमेश नायक ह्यांचे गाव कुडीबैलू. हे श्री अण्णप्पा नायक कुडीबैलू आणि श्रीमती यमुना नायक हेंते सुपुत्र. हे वृत्तींतू बैकंपाडी पॅक मॅक इंजिनियर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनींत मेकॅनिकल होनो असत. ಹೆಂಚೆ ಕೊಳಲು ವಾದನ ಗುರು ಸುರತ್ಕಲ್ ಹೊಸಬೆಟ್ಟು ಶ್ರೀ ರಾಜೇಶ್ ರಾವ್ ಬಾಗ್ಲೋಡಿ. श्री उमेश नायक ಹೆಂಚೆ धर्मपत्नी श्रीमती सुधा नायक ಹ್ಯಾನ್ಸ ಕಾರ್ಯಕ್ರಮಂತ ಸಾಥ್ ದೇಯಿತತ್. आणि ಹೆಂತೆ ನಾಯಕರಂತೆ ಬಗ್ಗೆ ಸಂಗತ ಮುಂದಾಲರ ಹೆಂತೆ ಪೂತ್ ಕಿಶೋರ್ ನಾಯಕ್ ಬೆಂಗಳೂರು BMS इंजिनिअरिंग कॉलेज अंत केमिकल इंजिनिअरिंग केलेसत आणि कीबोर्ड आर्टिस्ट होई आणि संगीतव सांगतात. ते संत हेंते लेंक कुमारी कीर्तना आता 8 क्लास अंत शिकत असत. हेऊ ಕೊಳಲು अभ्यास करीत असत. श्री उमेश नायक हे सुमारू 17 वर्षांसून ಕೊಳಲು अभ्यास करीत आयलेसत. ह्यांचे तारवते प्रथम प्रश्न. तुम्ही ಕೊಳಲು वादक आणि ಕೊಳಲು गुरु तुम्हास एक ಕೊಳಲು वाजव्या शिकव्या म्हणून सांगवते एक कसं आहे एक म्हणता येणार. फर्स्टात मी प्रवीण गोडकेंटी त्यांच्या बरोबर ಕೊಳಲು ऐकत होतो. मला असं ते ಕೊಳಲು वाजव्या ಕೊಳಲು एक नुडिसोव्या म्हणून असं आयली. तसं मी एक स्वपास जस्ट ಕೊಳಲು घेतलो. गुरुकडून नाही ते घेऊन फिंगरिंग प्रकारे ट्राय केला. जाल्यार वाऱ्यात साऊंड येत नाही. आम्हाला सव्या जाल्ल्या बरी पद्य प्रकारे वयत नाही. तसं मी लागले यासे गुरु पार आवडतो. गुरु नाही त्याला साध्य नाही म्हणता मी माझ्या फ्रेंडाला एक विचारले कोण मला ಕೊಳಲು शिकू गुरु कोण असा. त्याच तिने सांगितलं विद्वान गोपाल कृष्ण अय्यर होते. गोपाल ते आमचे काद्री गोपालनाथ अय्यरचे गुरु. तिने त्यांच्या लगे जाडले ना. तिने सांगितले ना राजेश बागलोड येऊन एक माझे शिष्य होते पंपल्यांत म्हणे क्लास जातात होते. तुम्ही त्यांच्या लगे जाया. तेही जाऊन त्यांच्या लगी शिष्यवृत्ती शिष्य सेरावून तेव्हा माझ्या संगीता गुरु ಕೊಳಲುच्या प्रारंभ झाला. प्रारंभ केलं. तुमचं कितने वर्षांत तुम्ही अभ्यास केला. साधारण मी एक त्यांचं प्राय झाल्यापर्यंत शिकवत म्हणून मला आधी ಕೊಳಲು कसाला काय त्यानं होत नाही. त्या वारटी झाल्यापर्यंत एक नेकूर जन्मल्यापर्यंत साधारण होत. किशोर साधारण 2ನೇ 3ನೇ होतो. तो मला एक इंटरेस्ट आयला. मी साधारण एक 37 इयर्स 36-37 इयर्स ಕೊಳಲು ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್
स्टार्ट केलं नाही म्हटलं मी कंडापटे हार्ड वर्क केल्या निंच्यानं यायला वेळेस पावलं नसतं मी पुरा जणांनी त्यासाठी तितक्या हार्ड वर्क अगत्य असतं म्हटल्यार कंप्लीट 1-2 वर्ष मी विदाउट मिसिंग वारात 2 क्लास जायत होतो म्हणता मामा त्याला गुरु कावला असा तसं न्हू त्या कॉलाला माझी खैला एक विद्या शिकवाय प्रायाच्या या नाही आम्हाला श्रद्धा इम्पॉर्टंट आम्ही कायल्या ರೀತಿ ಸಿಕ್ತೋ त्या शिकवत प्राय केला जातो ನಂಗೆ ಈಗ ಪ್ರಾಯ ಆಗಿದೆ ಸರ್ ಕಲಿಬಹುದು ಅಂತ नाही प्राय शिकवतो त्याला श्रद्धा तिथ्यात प्रॅक्टिस केल्यार साध्य कठीण श्रम खंडित हांवें आता आरंभर एक कोणाला शिकवून जाल्यार कसं आरंभ करू होतो ಆರಂಭ ಅಂತ ಫಸ್ಟ್ ಗುರು ಮೇನ್ ಅವತ್ತು ಕೊಳಲು ಸಿಕ್ಕೋ ಯಾಕಂದ್ರೆ ನಮಗೆ ಗುರುಲಾಗಿ ಜಾವನು ಫಸ್ಟ್ आम्ही त्यांचं सारेगम पदाने आपण शिकवतो कसं होळू कसं दरवाजा तोंडास दरवाजा कसं कोळालो तसं वाऱ्या घालते फर्स्ट स्टार्टिंगर आम्ही वॉइस काढू शिकवू कोळालो तुमचा आता पीपी असेल असं तुम्हाला वॉइस काढू होतो ಎಂತೂ तुम्हाला पीपी नाही बघा पीपी असं स्लोब पीपी नाही झालं या वॉइस काढ बंग तसं करून वॉइस काढ शिकवतो त्या कोळालू एक तुटी लागी तेवनु या पुरा आम्ही करेक्ट शिकवतो या साथे ओपन होणवा कंडपडे भीतर असणवा करेक्ट आवे ते एक अँगल सेट करून करेक्ट त्या स्टेजवर गेला मी आम्हाला आता येतात तिकडून प्रॅक्टिस आहे स्टार्टिंग आहे त्याची बंग होता शब्द येते मस्त आगती शब्द यावेत आम्हाला साधारण 1 वार आम्ही त्यांचा शब्द काढून 1 वार कॉलला देऊन सोडतो नेक्स्ट प्रॅक्टिस येताना तुम्ही शब्द काढणे म्हणून त्याच्यापर्यंत आम्ही फिंगरिंग दाखवून कोळाಲು शिकवतो ಸಮ आता ಕೊಳಲು ಮಂತತ್ತು ಅಮಸ ತೆಂತು ಇಂಗಡಿ ಗಾತ್ರತೆ ಕೊಳಲು ಬಗ್ತಾವ ಕೆಲವು ಲಾಂಬ್ ಅಂತ ದಕ್ಲಿ असतात ಕೆಲವು ಮಸ್ತ್ ಲಾಂಬ್ असतात ಕೆಲವು ಬಿತಿರುತೆ ಕೊಳಲು असतात आता ह्या पुरे विचार येताना कोळालू तो गात्रचा संबंधपಟ್ಟವನು तुमते ह्या विचार सांगतात कोळालू त्या इम्पॉर्टंट क्वेश्चन केला लागतात कोळालू दक्लो तोरलो त्या उंत संगीताचे एक पिच असतात आता केलो जन वोकल सांगताना जीर सांगतात ಕೆಲವು जी सारपा सांगतात ಕೆಲವು जन्स सी पिक्चर सांगतात त्या कोळालू आम्ही पिच चेंज झाला पडतात आम्ही कोळालू चेंज करू होतो तुम्ही जी सारपार तुम्ही संगीत सांगता तर आम्ही हे सारपाच्या कोळाला येऊन गेल्यावर आम्हाला होत नाही त्यानंतर पिच मॅच होत नाही संगीत हाल होता तसं आता तुम्ही या कम्पेअर केल्यार या सी कोळालू सी चार तुम्ही सांगता यात कोळालू येऊन जाऊ आम्ही आता भरतनाट्य स्पर्धा जाताना 7-8 कोळालू निवे होतात उंचार एक कलाविद एक पद्य एक स्थिर असतात त्याच बदल आता तुम्ही जीर सांगता त्याला या कोळालू येऊन जाऊ होतो तुमचं काय या कारण नाही तो नेवत तुमचं आम्ही ಎಂತ अडजस्टमेंट करतो येत नाही त्या प्रोग्राम हाल होता याच्या श्रुती बदलत त्याच्या श्रुती तुम्ही काहीला श्रुती संबंध पटवल्याकार आम्ही कोळालू नेऊ मी शिकताना तुम्ही काहीला कोळालू घ्या आम्ही साईज वाईज काय करतो आता बिदिरूचे कोळालू सोडल्यार खैला इंगड मेटल ते कोळालू मस बग्ग गावता आता बिदिरूचे कोळालू आमच्या कर्नाटक संगीतात बिदिरूचे कोळालू इम्पॉर्टंट आता केला जन काय केला PVS कोळालू पुरा संशोधन केलं वासेल्या कोळालू पुरा करतात पीव्हीसीच्या कोळालू पुरा करतात एक पीव्हीसी कोळालू यानंतर मॅन्युफॅक्चरिंग पुरा त्यांना स्लोप होता पाईप घ्यायचा कट करायचे ड्रिल घालायचे ज्याला श्रुती याच्या परफेक्ट मॅचिंग होत नाही आम्हाला सुद्धा बिदिर कॉलेज साऊंड बिदिर कॉलेज नसतो थोडं विद्वान ते प्रोफेशनल फ्लुटिस्ट तुम्हाला बिदिर कॉलेज यूज करायचे मी मेटालिक कॉलेज म्हटल्यार असल्या टाईपाच्या कॉलेज गावतात हे वेस्टर्न टाईप कॉलेज याची काय बदलणं म्हणून वाजवायचे फिंगरिंग परत चेंज याच्या मस्त म्हणून कॉलेज असतात आता आम्ही काहीतरी तुम्ही काय कोरागाचे कोल होतात ते दखल्या कॉलेज फुंकतात ते बदलत म्हणून त्यांचं फिंगरिंग 4 होल्स असतात त्या काल ते एकत्र त्याच त्या फिरतात ते मस्त श्रुती अगती मस्त श्रुती म्हणजे त्यांच्या फिंगरिंग त्यांच्या ट्यूनिंग प्रति त्या मागती नाही त्या ते फिरतात त्याला या वेस्टर्न या किती तिथं सेट करून असतात ओके आता ह्या मेटल कोळालू म्हटलं होतं मी आता ह्या मेटल कोळालू नुडिसोविते ಸೇಮ್ ಆಮಿ ಕಸ ಬಿದ್ದರೆ ಎಂತು ಬಟನ್ ಫಿಂಗರಿಂಗ್ ಮಾತ್ರ ಕಂಡಪಟ್ಟೆ ಚೇಂಜ್ ಆಗ್ತಾ ಸುಮಾರು ಬಟನ್ಸ್ ಇಸ್ತಾರೆ ಬಟನ್ಸ್ असतात एक सॅक्सोफोन बदल सिस्टम त्याला वॉइस ऑलमोस्ट साधारण येता जाल्यार तुम्ही फिंगरिंग पर चेंज त्यांच्या कल्चरामध्ये तिने त्यांना म्हणून शिकवतात तो ते नुडिसतात आमच्या फिंगरिंग बदल आता आम्ही स्कूलान पर बँड ಒಟ್ಟು ಏಕ ಕೊಳಲು ವಸ್ತಾ होय ಬಳಸುವ ಕೊಳಲು ಸಾಧಾರಣ ಹ್ಯಾಂತ ಟೈಪರ್ असताय विभिन्न असताय त्या वाजवते कसा
बँडा ಒಟ್ಟು कोलल म्हणजे बँडाचे साऊंड कंडापट असतो ते माईक असत नाही आम्ही प्रोग्राम मध्ये काय करतो कोललचे साऊंड किती हवं वोकल किती सेट करतो ज्याला बँड असते सेट करायला येत नाही तर बँडाच्या साऊंडाच्या कोलल आम्ही या कोलल घेऊन गेल्यावर कोलल ऐकतच नाही त्याच तिने त्याच्यात टाईपाचे कोलल केले ना तो कोलल या साधारण बँडाच्या टाईप असं तू कोलल करू असं वाजवतात त्याच्या श्रुती बघितल्या रे बघा कंडापट जोर असा आता करताना जोर ऐकते तुम्हाला त्या बँडाचे यास त्या मॅच होता किंवा दखला कॉल आमच्या कर्नाटक कॉल गेलं त्या वैत नाही त्या सायलीस त्या कॉलवर मॅच होता तसं तसं तत्व मी घेतो शिकवा सुलभ पीपीन वाजवतात आरामात शिकतात त्या प्रोफेशनल प्रभाव नाही 2 पाठ सांगितल्यावर शिकवून सोडतात आता कोळालू शिकवत असो आणि आम्ही ओकल म्युझिक आणि संगीत म्हणून सांगतो ह्याच एक असं संबंध कसा आता कोलालूस आणि म्युझिका संबंध म्हटल्यार कोलालू शिकवायचे तुम्ही आता वोकल अंतर तोंडान सांगता सारेगामा पादनीचा सरळा वर्ष जंटी वर्ष तार साहेबरा त्यांत सारेगामा पादनीचा सरळा वर्ष जंटी वर्ष पुरा कोलालून शिकू आम्ही संगीत आम्ही वोकल अंत कशाला शिकतो त्यांत आता विद्वातून तुम्ही तोंडांत सांगून पुरं केल्यावर तुम्हाला विद्वत यंत्र वोकालिस्ट सांगतात आता कोलालून केल्यावर म्युझिक इन्स्ट्रुमेंटल विद्वत सेम थिअरी अँड प्रॅक्टिकली सेम ज्याला आम्ही फिंगरांत सुशिरा वाद्यांत त्या सेम संबंध संगीताचं तिथ्यांत आता संगीताचं असं कसं बेज फाउंडेशन असा त्यांचं फाउंडेशन हे असावे आम्हाला संगीताच्या आता वोकल कशाला करतात त्यांचे 100% नॉलेज आम्हाला हवं आम्हाला त्या ಗೊತ್ತಸ್ತಾ ಸಂಗೀತಕ್ಕೆ ಖಾಲಿ ಕೊಳಲು ಮಾತ್ರ ವಾದ್ಯ ಕೆಲವು ಕೊಳಲು ವಾದ್ಯದ ಖಾಲಿ ಜಸ್ಟ್ तसं नाही या आम्हाला बेसिक असून आम्ही चित्त लेवलला शिकवतो संगीत कसं शिकतात वोकल त्यात स्वरा प्रकार शिकवतो आता तुमच्या लगे एक नेकरू कोळालू शिकवमन सेरा होता त्यास एक नाकरसा कोळालू वाजव्या एक मस्त इंटरेस्ट हवे म्हणताल्यार तुम्ही खेळ एक तंत्र परी यूज करता नाकरांचं फस्ट इंटरेस्ट येतो जाल्यार त्यांचे दक्कली पद्य बरोबर पुंगून दाखवली कोळल वता मी त्यांचे कोळल दत्ता आम्ही त्यांच्या कोळल आम्ही नुडिसून दाखव म्हणजे त्या देल्ला कोळल काय करतात करताय मास्टरच्या कोळल देत आमच्या कोळल देत नाही लागतात ती तसं आम्ही काय करताय त्यांच्या त्या देवाच्या कोळल दुखतो आम्ही पद्य करून त्यांना दिवी तुझं त्यांचं खुशी होतो कोळल मी गे त्यांचं एक चूर शिकताना जस्ट फस्टच एक देवाच्या देवलान तुम्ही एक प्रोग्राम बसवायचे फस्ट दूर करून स्टार्टिंग एक तो त्यांना काय तो मी प्रोग्राम द्यायचे तुझ्या शिक्की अक्का आणि बारी बरी करू होतं तोरल्याच्या बारी त्यांच्या बारी करू होतो म्हणून खुशी रोवून या करतात मी काय पाठ आणल्यार मी कसं ना आज सरळा वर्ष त्यांत करीत नाही चीक बोरिंग करीत नाही चीक पाठा पुढ्या 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 गेल्या बारींत त्या पाठल्या पाठ एक करीत असतो एक पाठ पुढ्या करीत असतो पण त्या पुरा समाकट करून गेला त्याच बोरिंग होता 50% होता ना सांगितलं करूच नाही आधी चेंज झाला अप्रूप असा फाटल्या फाटाची काही इस्क्रू पुढे जायचं त्याच इंटरेस्ट होता आम्हाला ते शिकला पारी आता तो ಒಂದನೇ आतनेच घ्यायचा ಒಂದನೇ पाठ सुलभ होता ना त्याचं एक 10 पाठ करून सोडायचं ಒಂದನೇ पाठ इझी बनवतात त्या एक ट्रिक्स यूज करून बरोबर मी काय सरळ वार ती एक वार पक्का करून सोडूया त्या वही तर पुढे जावे ते नाकरच बोर होता सदीना सरळ वारसात पेरेंट सुपर अहो त्यांचं शिकत असतात या कशाला करायचं आम्ही तसं नाही आमच्या गुरु नामा त्यांना शिकवलं तर आम्ही आता कर्नाटಕ ಸರ್ಕಾರ ಅಂತ ಕೊಳಲು ವಾದ್ಯ ಅಂತ ಹವದಲ್ನ ಪರೀಕ್ಷಾ ಪ್ರಕ್ರಿಯೆ असत आता कोळल वाद्य ಅಂತ फस्ट ज्युनियर करू ज्युनियर नसतं दोन एक साधारण एक आता पाठ सरळ वारसा असत त्या एक 3 वर्ष होताना साधारण एक हार्ड प्रॅक्टिस केला मात्र 3 वर्ष होताना करू होतो त्याच्या पर्यंत त्या ज्युनियर ज्याला पर्यंत 3 वर्षापर्यंत सिनियर करतो ज्यानं खंडापटे हार्ड वर्क करू सिनियर वर्ष करूया एक 4-5 वर्ष होताना त्या सिनियर त्याच्या पर्यंत मत्त्यान 3 वर्ष ज्याला विद्वत पूर्व त्याच्यापर्यंत मत्त्याने 1 वर्षाने विद्वत करू होतो विद्वत पूर्व होऊन विद्वत करू तिथे एक्झाम असतात 4 लेवल परीक्षा असतात वय 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 कर्नाटक बोर्ड समा समा आता तुमची नाकरा विद्वत प्रक्रिया असतात माझी नाकरा विद्वत केली नाही तर मी शिकलो विगे तसं आता ज्युनियर करून सिनियर असपर असत माझी नाकरा ज्युनियर करून सिनियर असपर येत असत शिकवलं आता सिनियर येत असत सिनियर आता नाकरा संगीत कचेरींत बसो म्हणल्यार त्यांचं एक विद्या अर्हते नाहीतर खेळ लेवलर एक प्रोफिशियन्सी हव्या आता संगीत शिकवू झाल्यार तुम्ही ज्युनियर संगीताचं कचेरी बसवून झाल्यार ज्युनियर सिनियर करून नाही त्याला एक प्रॅक्टिस करून
करेक्ट प्रोफेशनल नसल्यार त्याला आम्ही संगीता खातीर बसवतो मी एक्झाम ते एक शिकवायचे बदलून त्या एक्झाम साधारण सरळ वर्ष जंटीवर 4 तारखेवर करू त्या सरळ वर्ष जंटीवर संगीत कचेरीच होत नाही तर वर्ण परांतले आम्ही असं त्या कचेरी येऊन सभा गाणं आणि कचेरी गाणं म्हणून असत तर सभा गाणं मात्र आम्ही या करू मी अभ्यास गाणं असं नाही सरळ वर्ष जंटीवर 4 त्यावर अभ्यास गाणं त्या कचेरीच येत नाही वर्ण ಕೃತಿಗಳು ದಾಸರ ಪದ त्या ಕಚೇರಿ ಆಮೇಲೆ ವರ್ಣ ಸರ್ ಪಾರ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಪರ ಪಾಠ ಜಲ್ಲ ನ್ಯಾಕ್ರ असल्यार आम्ही कचेरी करेक्ट तोरवून करेक्ट शिकवून असल्यार आम्ही त्याला कैली एक पद्य करेक्ट करतो त्याला आम्ही एक कचेरींದ देवळात पुंकवताना करताना नुडिसताना आम्ही बसवतो वय वय तिथ्या प्रॅक्टिस करून ना प्रॅक्टिस इम्पॉर्टंट म्हणजे आम्ही इथ्या पाठ झाला तो असं शिकवणे म्हणून तिथ्या केल्यार त्याला बसवतो ना जाल नाही म्हणजे आम्हाला ते आता 4 जण ಒಟ್ಟು करताना एकल्यान समा केला नाही ते प्रॉब्लेम होता ते ಒಟ್ಟು ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ करून अपस्वर येता मी तिने ಒಟ್ಟು ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ असे म्हणा तू इथे ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ असे म्हणतो ना आम्ही कचेरीतून सीधे जाऊन प्राक्टीस कचेरीत बसव येत नाही आम्ही प्राक्टीस करूया कैली नाकरा कैले पद्य करूया आम्ही सेट करतो पण त्या केला जण स्टार्टिंग असतात त्यांचं दखले पद्य केला जण चीक चेड चिकल्यान त्यांचे 2-3 पद्याची एक्स्ट्रा जातात असेल असं प्रॅक्टिस करूया असेल करून इथे आम्हाला एक प्रोग्राम आज उद्या प्रोग्राम म्हटल्यार त्या भुंगतो त्याला अभ्यास असला एक 2-3 नाकरा असत माझ्या तसे उद्या प्रोग्राम रेडी द्यायचे असत एक 4-5 जण असत उद्या प्रोग्राम रेडी बाबा त्या आधी शिकले ते रेडी करून जातात ते ज्याला की नव्या केला स्टेज बसून प्रॅक्टिस करून होता प्रॅक्टिस करून करेक्ट सेट करून आम्ही स्टेजवर बसून माझ्याला ते प्रोग्राम आला होता ऐकूया सुमधुर होणं ऐकू सुमधुर होणं लायक होणं मी जनांच बरे प्रोग्राम लायक जाण्याचा तसं आमची इम्पॉर्टन्स आहे नायक लायक म्हणजे करेक्ट होतो कारण संगीतांत त्याचं एक हें आसता कसं व्हॅल्यू आसा असं करूया म्हणून रागा लया त्या करेक्ट म्हणजे लया परत तापवल्यार मृदंगाचे रोव वतात आमच कलीत नाही ज्याला काही केला बसले ते विद्वान असतात आम्ही लागतो कोणाला गोत नाही ज्याला सभिकांत आमच्यान चेड शिकले थंय असतात आणि आम्ही लोकून करूया वय वय त्या मस्त इम्पॉर्टंट तर आमच गोतच ते आज गोत नाही आमचे कोण ते असं वयत नाही त्या वयत नाही आम्ही परफेक्शन देवयंत ताला प्रकार मी आता नायकराच्या प्रार मी ताला गाडीत असतो ताला परफेक्ट आम्ही ते ताला परफेक्ट नाही नेक्स्ट प्रोग्राम सांगतो बरं नेक्स्ट टाइम तुम्ही प्रोग्राम प्रॉब्लेम केलं असो करेक्ट करूया सांगलं होतं आता एक नेकरो तुमच्या लगे ಕೊಳಲು शिकतात ಮುಂದಾಲರ ती शिकत असलं म्हणके त्यांच्या लगे ಬಳಕೆ करू ते ಕೊಳಲು बदलावणे होता नाही आता आरंभरीय ಕೊಳಲು यूज करतात त्याप्रमाणे नेक्स्ट इंगड टाइप ते ಕೊಳಲು यूज करतात त्या खेळ हंतांत तुम्ही बदलावणे करता आता फर्स्ट दक्कला आता नेकरून ते केला दक्कले एक सेकंड स्टँडर्ड करत त्यात मी आता दक्कलो ಕೊಳಲು जातो स्टार्टिंगर म्हणजे त्यांचं तोरल्या ಕೊಳಲು बोटा बरा पावित नाही होय होय दक्कलो ಕೊಳಲು जातो त्या स्टार्टिंग सांगायचं दक्कलो ಕೊಳಲು शिकवून त्या 3-4 जाताना तो करेक्ट पुंक्त समजायला एक लायक श्रुतीचे 2 वारीचे ಕೊಳಲು पर ठीक आहे कॉस्ट वाइज पर लायक जातो तो मत्तेंचे प्रोफेशनल जाल्यार तर प्रोफेशनल ಕೊಳಲು लायकचे प्रोफेशनल ಕೊಳಲು पर गावतात तर श्रुती त्या पर करेक्ट मॅच होऊन असतात तसले आम्ही काय सांगतो मी ಕೊಳಲು तुम्हाला त्यावेळेला काही बदलावणे करून नाही एक साधारण 7-8 वर्ष तर क्लीन येतात तो मेंटेन पुरा केल्यार काही ಕೊಳಲು हाल होत नाही मी काहीतरी काल पडल्यार तुम्ही बेजबाबदारी किती काल पुरा पडल्यार ಕೊಳಲು हाल होता तो चेंज करून होतात आता ह्या ಕೊಳಲು वाजवीत असलं म्हणके आमच्या आरोग्य ಅಂತ केले रीती ते कामास सहाय करता ಕೊಳಲು पुंकवाच्या आरोग्य दृष्टीन मस्त उपकार आसा तुमच्या आता ಕೊಳಲು पुंकताना एक प्राणायाम केला बरी आम्ही ಕೊಳಲು करेक्ट प्रॅक्टिस केला श्वासोच्छ्वास लायक वर्क होतात हृदयाच्या काहीतरी दखदखला प्रॉब्लेम असतो करेक्ट होता प्राणायाम आम्ही करतो आम्ही तिथ्यांत प्रॅक्टिस करू खाली 5 निमिष प्रॅक्टिस केला होत नाही दिवसाचे 1 घंटा 1 घंटा प्रॅक्टिस केल्यार लायक होता मी तुम्हाला माथे दुखपाचे माथ्या गावाचे दखदखला प्रॉब्लेम असल्यार पुरा गुण होता आम्ही वारे घालायचे ना पुरा केला होता क्लीन होऊन पुरा करेक्ट होता तसं आरोग्य दृष्टीन लायक मी तुम्हाला मानसिक होणू ಕೊಳಲು पुंगता फर्स्ट स्टार्टिंग तुम्ही ಹೀಗೆ पुंगताना स्वरा प्रयत्न ಕಿರಿಕಿರಿ होऊन असते आता तुम्ही त्या एका ಲೆಕ್ಕ ಲೆವೆಲ್ गेला पर्यंत तुम्हाला मानसिक होऊन भारी नेमदी का आराम काही बोर नाही तुम्हाला फ्री नाही काही टाइम नाही त्याला बसून ಕೊಳಲು पुंगतो तसं मानसिक होणू दैहिक होणू ಎಂದು मस्त लाभ आता ಕೊಳಲು हेते ಬಗ್ಗೆ ಪ್ರಾಕ್ಟಿಕಲ್ ಹೋನ आम्ही बोललो म्हणदालर ಕೊಳಲು धरुवेत क्रम कसा ಕೊಳಲು त्या इम्पॉर्टंट क्वेश्चन ಕೊಳಲು तसं करेक्ट सिस्टमॅटिक त्या हिंदुस्थानी ಕೊಳಲು कसं धरुव कर्नाटक ಕೊಳಲು कसं धरुव तसं पर आसा आता या कर्नाटक ಕೊಳಲು जाल्यार ಎಂತೂ बघ 8 होल्स असत ಎಂತೂ फर्स्ट 3 होल लेफ्ट हँड धरल्यार हे 4 होल
ಎಂತು करू या एक एम्प्टी ಎಂತು स्पेशल कसं म्हणतात स्लाइडिंग करणार यद्दा आम्ही याच्या याच्या घर सांगत या घर याच्या 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 घरासोडून काही जाणवं असं तसं करेक्ट आम्ही खाली ओनली क्लोजिंग अँड ओपनिंग असं या एक बॉट ओपन केलं या एक सर राहिलं असं ओपन असं 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 करू होतो त्याला या या बॉटने नित्य देऊया त्या नाही खाली त्या अगत्य नाही इत्यंत धरू स्टाईल मी इथे धरून असं करायचं बघा तसं करून पुंकवतो दररोजची स्टाईल असेल आरंभर ಕೊಳಲು धरताना त्यात शब्द स्वरते भारी भंग होतो आरंभर स्वर येते त्या फर्स्टच आम्ही काल फुल ओपन ठेवून त्यानंतर आम्ही स्वर काढायला सांगतो तर ओपन ठेवला स्वर काढ सुलभ आता असं तिकडे धरल्यावर भंग होतो फर्स्ट ओपन काढून या स्वर काढवा तिथं स्वर आयला पर्यंत मी काय आम्ही त्यांचं फिंगरिंग शिकवतो आता ह्या ಕೊಳಲಂತೂ तुम्ही 8 ಹೋಲ್ ಅಸ್ಸವ म्हटलं इंगड इंगड ಕೊಳಲಂತೂ त्याचे साईजेस अनुगुण होऊन इंगड इंगड संकेत रंध्र असतात होय इंगड इंगड संकेत करेक्ट करेक्ट आणि त्याचे डिफरन्स होता त्यांच्या शैली तसे असतात आता ಎಂತು बघा एक हिंदुस्थानी ಕೊಳಲು ಎಂತು ಕರೆಕ್ಟ್ ಹೋಲ್ बघा 6 ಹೋಲ್ असतात आमचे ಎಂತು कर्नाटक ಅಂತ तुम्ही कंपेअर करा 8 होल असत त्यांच्या फिंगरिंग त्यांच्या बदलणं म्हणे इत्ते मूर 6 होतो पण आमच्या कर्नाटकात असं सांगितलं काय म्हणतात गमक चेड त्यानं म्हण गमकात त्या प्रिसिशन येशे झालेलं त्या चित्ते होळतावे त्याच डिझाईन केले सा पण ಎಂತೂ ಪುರ ಒಯ್ತಾ नाही ज्याला 100% नाही का 100% त्यानं म्हण गमकातवर ಎಂತೂ काढा ಒಯ್त नाही या ಎಂತೂ मेलोडियस तुम्ही आता बॉलिवूड सॉन्ग बरं बघा 99% 9 जंतू हिंदुस्थानीत फ्लूट यूज करायचे त्यांचे मेलोडियस पडतात आमच्या या कर्नाटकात गमकाचेड तसं नामाचं यानं म्हणजे कोला डिझाईन केले ಎಂತೂ ಕರೆಕ್ಟ್ होतं मासं आता संगीत ಅಂತ ಸ ರಿ ಗ ಮ ಪ ದ ನಿ सा म्हणून सांगते असं होय करेक्ट तसं होल असो येताय स सी एक होलो री सी एक होय त्या करेक्ट असतं त्या आम्ही एक चार्ट करतो त्या चार्ट देऊन त्या नॅक्रन्स या असायला असं त्याचं चित्र सोडून देतो फर्स्ट स्टार्टिंग शिकवताना या वोल क्लोज करायला या वोल ಒಂದನೇ ರಂಧ್ರ 2 ರಂಧ್ರ क्लोज करायला कसायला तसं चित्र सोडून देतो त्या चित्रा त्यांचं एक 2 वर त्यांच्याला घेता त्या आम्ही त्या सुद्धा चित्र त्या चित्र बघून ते फर्स्ट प्रॅक्टिस करतात एकदा प्रॅक्टिस त्याला पण मी त्यांच्या चित्र आगत नाही उडाच असतं ते करीत असतात होय होय मस्त घट्ट फर्स्ट मग घट्ट आम्ही त्याचं चित्र सोडून देतो आता मी काय केलं सा आधी चित्र दे बुकांत त्या प्रिंट काढून त्या नायक स्टार्टिंग पेजर द्यायला सा असला असं तावून ते मी बघून प्रॅक्टिस तर घेला राग काढव म्हणदालरो त्या रंध्रस अनुगुण होनो राग काढवा आता ಸಂಗೀತ ಬುಕ್ಕುಗಳ ರೀಂದತ್ ಕೆಲವು ನಮೂನೆ असतं सहाय्यक आम्ही काल सारे गम पदाने सा तो ರೀಂದತ್ 3 नमन री असत 3 रमन गा असत 2 नमन मा असत एकक पर्टिक्युलर री 1 म्हटलं का री 2 म्हटलं का री 3 त्या आम्ही चित्र सोडवून दत्तो तुम्ही फर्स्ट कायले शिकूया मी प्रत्येक राग असं कायले री कायले गा ते असा आता एक आमचं दोन्ही रागास एक नंबर रिसाब असता री असता मी काय तुम्हाला मायामाला गोळा बदलत असता तसं आम्ही रागस अनुगुण होऊन आम्ही फिंगरिंग या करू फर्स्ट सारे कामं करताना आम्ही एका रागार करतो त्या पुरा कॉमन पुरा मास्टर टीचरांनी त्यांचं शिकवायचे मायामाला गोळावर सारे काम जंटीवर सर जातात मी काही चेंजेस होई नसता लाईक विचार सांगा आता ಕೊಳಲು एक उद्भव होव्या म्हणदालर हाच एक इतिहास असा आहे इतिहास सांगा बघू का तुम्ही सांगितलं कृष्णाला की ಕೊಳಲು होतं कृष्णाच्या द्वापार युगांत मी आता आमच्या या युगांत काळीयुगाच्या जंतू पण त्या ಕೆಲವು ಬೋಣचे ಕೊಳಲು ಪುರ ಗಾವಡೆ ಸತೂನು ಯಾಸ ಕಾಲಿ ಆಸೆ ಪುಂಕೋ ಜಾತೆ या विसील घालून पुरा पेन्नाच्या टॉपाने विसील घालतात ना असं असं होय ते साऊंड येतो तेव्हापासून स्टार्ट झालं ना फर्स्ट स्टार्टिंग विसील घालून तू वाऱ्यांतून साऊंड काढवतून मी ಬೋಣುತून ಕೊಳಲು मी रुंकाच्या ಕೊಳಲು अगदी केलेलं नाही होतंय कसं नंतर ते थोडे वाजता त्यांना हाल होतात त्या मस्त पारिवारिक त्याच्या गावे नाही ಬೋಣच्या पुरा गावडे होते फर्स्ट विसील आणतो मी बॅम बसून तुम्ही त्याच एक वाऱ्या घातल्यार तुम्हाला काय होता ते साऊंड येतो बॅम्बो कुडको बॅम्बो घ्या 2 अंग ओपन करा असं करा कुंजवर साऊंड येतो त्या तुमचं माणसांसून या प्रकृतीसून तुम्ही सोर शोधून काढून असं
ಒಟ್ಟ काडून एक होल पर करून ते असं करू तू असं नुडीस होत आता टेक्नॉलॉजी तेवढी एक सेट करेक्ट एक वाद्य परिकरत झाला सर परिकर काय झालं सर होय होय आता तुम्ही सुमार ह्या संगीत कचेरी आसात नाहीतर कोळालो कचेरी परत तुम्ही दिलं सो तुम्हाला एक उडास आसवते एक भारी खुशी झाला कार्यक्रम म्हटलं काय फर्स्ट सुद्धा मला खुशी झाल्या कार्यक्रम आमचे एंतून तुम्ही केलेलं आमचे ते स्वामीजी येतात शक्तीनगरांत तो केला मला बारी खुशी झाली म्हणजे आमच्या एक समाजाचं मी कोळाल वादक असा पुरा केला बारी जणांनी मला एक अप्रिशिएट केले लायक तो मारा तू एक असं मला गोतच नाही ते मारा त्या फर्स्ट मी इथेच आमच्या गोपालकृष्ण टेम्पलांत एक कोटी नामार्चने कार्यक्रम जाणते मस्तूर सद्दी तो आम्ही कोळाल त्या एक मेमोरियल मी आमच्या गुरुजीने एक वर्ल्ड कल्चरल फेस्टिवल केले एक 2016 तो मी ఢిల్లీస్ गेलो कोळाल तुमक साधारण एक 2,500 आर्टिस्ट पर्यंत जायले ते तो तुमचे मी पार्टिसिपेट केले त्यापर एक मेमोरियल त्यामुळे आमचे मेमोरियल घ्या तुमचे हा एक कौशल्य मी ते एक कौशल्य निमचे ना आम्हाला गावात पुरा जाम मी गावात केला प्रोग्राम प्रस्ताव केला बोलण येतात आम्ही ते त्याला भरतनाट्य पुंक रचल्याचं आम्हाला असं बोलण्या काढून परत सोडतात त्यामुळे आम्ही शिकले कलेच हे काम बेला गावण्याचा सांगू आता तुम्हास एक इष्ट झाला पदक हेला आता कोळालो वादन करूया म्हणदाला एक खुशी झाला एक पदक हेला आता जन आम्ही काय करतो तर आम्ही कर्नाटक करतो ज्याला जनांस ಗೊತ್ತು असेल आम्ही सांगितलं काय होता जनांस तेव्हा कोळ पुंगतो कर्नाटक चेड जन ಗೊತ್ತು नाही मी त्या इष्ट होत नाही तेव्हा कसाला पुंगतो समार सांगतात तर आम्ही त्याच ಗೊತ್ತು असेल बद्दल सांगतात अयो ಗೊತ್ತು समार लायक पुंगतोस तसं आम्ही भाग्यदलक्ष्मी नम्मಮ್ಮ सारे तसले वाद्य बरं आम्ही कंपल्सरी करतो नायकला सांगतो या एक 4 करा तुमच्या करा मी दासरा पद बरं का दासरा पदाचे चेडून ಗೊತ್ತು असतात कर्नाटक आम्ही बेच कर्नाटक सोडित नाही या धरतो आम्ही दोन नावे होते मी सुगमा त्यामुळे जगले पद्य करतात मी पिक्चरच्याच चेड जायत नाही पण त्यामुळे आम्ही चेड टेम्पल 2-3 प्रोग्राम द्यायचे त्यामुळे होईत नाही तुम्ही एक वादन करून दाखवत वादन करून दाखवत आता मी फर्स्ट एक भाग्यदलक्ष्मी करून दाखवतो ही भाग्यदलक्ष्मी मध्यमावती रागात असत फर्स्ट नॅकरात आम्ही शिकवतो ओके जस्ट एक चरण केलं तुम्ही आता अनेक कोळांना मी करतो बघा या श्रुती बघा तुम्ही याची तरलं कळ या श्रुती चेंज होते बघा आता नम्मಮ್ಮ सारे करतो दादा मग तुम्ही सांगताल मग त्या व्यत्यास कळता त्यानंतर तुमच्या श्रुती कोणतं असताना आम्ही नेऊन आम्ही त्यांच्या केला वोकलिस्ट होतो कोरडोस जगम येतात आम्ही ते कोला नेम होतात
त्यांच्याला आम्ही हेंतू आम्ही बानसुरी आणि वेणू म्हणून सांगतो न्या बानसुरी आणि वेणू सांगते एकच लाख होता एकत्र बांसुरी अंतर हिंदुस्थानी आम्ही बांसुरी म्हणतो आमचे असे वेणू कोळಲು त्याप्रमाणे सांगतो आम्ही तंतुंत 8 वर्स ऑपरेटिंग सिस्टम ची चेंज फिंगरिंग ಎಂತು ಮಿಗೆ ಎಂತು ಕಡಲೆ ಪದ್ಯ ತುಂತು ಕೊರುವತು ಅದ ಕೆಲ ಮಜಲ ಗೆತ್ತದೆ ಅಮಸ್ ಎಂತು ಏಕ ಪಿಕ್ಚರ್ ಪದ್ಯ ಪರ ಕೊರುವತ ಭಜನೆ ಪರ ಕೊರುವತ ಅನು ಒತ್ತ ಭಜನೆ ಕೊರುವತು ಕರ್ನಾಟಕ ಕೊಳಲು ತುಮಿ ಸಿಕ್ಲ ಕස්සಲ ಕೊರುವತು ಬಾನ್ಸುರಿ ಜಾವ ಕೊರುವತ ಜಲದ तिथे एक 100% मेलोडियस चूर उणे पिरे उंतर कसं नंतर बांसुरी मेलोडियस त्यांच्या सिस्टमच केलं नाही चूर एक 1% 2% चीक व्यत्यास यावे पिरे करेक्ट 100% मी सांगितले 99% आम्ही त्याच करू होता पूर तुमचं कसं आता जुगलबंदी करतात कात्री गोपालनाथ आणि आधी प्रवीण गोडपिंड होते कात्री गोपालनाथ कर्नाटक हे बांसुरी आमचे बांसुरी करायचे हिंदुस्थानी करेक्ट आम्हाला कळीत नाही ते बघा करेक्ट करतात होता ते लायक होता जुगलबंदी ऐकू लायक होता आता तुमच्या लगे नाकरा शुक्क मन येतात त्यांचे पोषक अंते सहकार स्पंदने कसा असता पोषक फस्ट नाकरा बार इंटरेस्ट सिक्वेतात पोषक लायक ಸೇರೋतात त्या करतात ಮಿಗೆ काय करतात आता मोबाईलची बॅटरी याच्या लेवलची डाऊन उंतर याची कष्ट उंतर ती पद्य ऐकून येतात ते असेल मला पुंकू असं करू म्हणून मी एक 5-6 महिने म्हणताना पुंकवत आलोचना करून येतात ज्याला इत्याची प्रॅक्टिस मुस्ताय म्हणताना केला जण काय करतात प्रॅक्टिस करून 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 जातात रिच होतात हे केला अर्ध्यार या माले वयना आम्ही तसं करू ना या माले वयना सोडल्यार ते बंद होतं आता पेरेंट काय करतात केला नाकरा सेर असतात उगीत राहतात कशाला नाही क्लासात जाय तसं येत असं घरा प्रॅक्टिस करू मी त्यांना सांगायचे पेरेंटला सांगायचे तुम्ही अडुक कोण द्याल अडुक कोण तुम्ही काम करताना ते बरीच बसून प्रॅक्टिस करूवा त्यानंतर आता कामाच्या पुरसत असते त्या सांगतो मी दोघं मोबाईल कामात जायचं असतात मी सांगतो तुम्ही तुम्ही काही काम करते असं कोणाला वाजे असत ते वर बसून काल आसमध्ये घालून नेल्यावर बसून प्रॅक्टिस करू एक दिवसाचं अर्ध कोणतं करू तिथे प्रॅक्टिस करू म्हणतो नाही त्याला प्रयोजन नाही तसं होतं स्पंदन म्हणतात फस्ट लायक फुल स्पिरिट मी आता केला सुटून लायक शिकतो एक वयतून लेख होत्या एक वर्ष फुल डल्लो नसतो त्यामुळे आम्हाला तुम्ही मस्त बेजोर होतं असं डल्लो आणवा करेक्ट एका लेवला शिकत गेल्यावर साध्य होतं निरंतर अभ्यास आम्हाला डक्कल नेकरांचे असत नाही पेरेंट इम्पॉर्टंट डक्कल नेकरांच काय होतं कसं आहे नेकरांच नका त्या भंग्याच्या त्या पेरेंटांनी बसून प्रॅक्टिस करून त्यांच्या लेवल आता एक 7 ಎಂಟನೇ गेला पाहिजे नेकरा मला आम्ही म्हणायचं आता या 3ನೇ 4ನೇ शिकवायचे नाही 3ನೇ 2ನೇ शिकतात स्वतः नेकरांच खाययो नका केलं मोबाईल बघूचे तंतूच असतात त्याच आम्ही पेरेंटांनी इम्पॉर्टंट देऊन तिने बसवून शिकवल्यार लायक होता आता स्पंदन केला गावता एक होता केला एखादा गावीत नाही ती नेकरा शिकित नाही आम्ही आता आमच्या समाजांत बघू गेल्यार प्रवीण घोडखिंडी म्हणून सांगते मस्त प्रसिद्ध फ्लूट आर्टिस्ट ते तिने हा एक कोळाल वादन मस्त प्रयोग केले सत आणि आम्ही रिसेंटली ऐकलं म्हणके न्यूज पेपर अंत बघतलं म्हणके हा इलेक्ट्रिक फ्लूट तुम्ही तिने एक होय संशोधन केले सर हे ಬಗ್ಗೆ काय ते सांगता इलेक्ट्रिक फ्लूट अंतर आम्ही वाजव वाजव म्हणतो तिने त्याच माईक द्यायची त्याप्रमाणे त्यांच्या इंटरनल माईक असतात बॅटरी गिटरी त्या पुरा असता त्या वॉइस डायरेक्ट तेवसून त्यास पास होता आमच्या साऊंड सिस्टम असं तसं तिने एक रिसर्च केलं सर त्या बार लायक विसरून त्या नाज्याला माईक तेवणे फ्लूट आता तुम्ही असं करताना एक तिथे माईक शिकवी नाज्याला बाहेर आम्ही तेवणे जायते तेवणे जाणं फ्लूट पुरा करू होतो त्यामुळे रिसर्च केलं प्रवीण गोडखिंडी वस्तू रिसर्च करीत असतात आता कोळालसो संबंधपಟ್ಟವನು एक दैविक विचारमणी असाय दैविक विचार ಅಂತ ಕೊಳಲು एक आधी श्रीकृष्णानंतर आता धरला समजा आम्ही देवतून पूजा करू होतो म्हणजे त्या श्रद्धेर आम्ही आता किती आम्ही श्रद्धेर प्रॅक्टिस करतो तिथ्याच श्रद्धेर आम्ही त्या तेव्हा कोळालो त्या आम्ही आता मी नाकरा सांगतो टेबलार एदूर कोळालो तेव्हा उंतल्यार तुम्हाला प्रॅक्टिस करतो टाइम सुद्धा घेऊया त्याचा टेबलर वटार नेल्यार पण सांगोचे न्ही टेबलर करेक्ट एका जागर तेवून मी आम्ही त्यास उष्ट्याचा पुरा आपाडायचे कसा काय तासान पुरा आत पुरा दोन क्लीन करून कोला पडव मी कोळालो काल घालायचो तसं पुरा करू नका काल घातल्यार वैज्ञानिक होऊन त्या श्रुती जाता मी आम्ही त्या करेक्ट दिसत नाही काल पुरा घालणं मग आम्ही जेवताना पुरा कोळालो यूज करायचो त्या पुरा आपण
ಕ್ಲೀನ್ ಅಂತ ನಿಮಗೆ ಶಾರದಾ ಪೂಜಾ ಪೂಜಾ ಪುರ ಕರ್ತಾನೆ ಕೊಳಲು ಪೂಜಾ ಪುರ ಕುರುವಿ ದೈವಿಕ ಚಿಂತನೆ ಶುದ್ಧವಾಮೆ ಭಕ್ತಿವಾಮೆ ಶುದ್ಧ ಭಕ್ತಿ असल्या मात्र येता मी कॉलर शिकतो कॉलर वाटता कॉलर हाल होतो त्याच्या व्हॅलिडिटी पुरा उण्या होता श्रुती पुरा जाता कॉलर श्रुती द्या मस्त वेळ नाही खाली एक इतकेच इतके काल घातलं ते हा अर्धा टेल्स न्यायला बरं नाही कॉलर श्रुती जाते मी कॉस्टली कॉलर झाला कॉस्टलिस्ट कॉलर बेग आलो व्हायचे चीपर कॉलर झाला बघू गेला तिथे दप्प असतात ते कॉस्टलिस्ट कॉलर पत्तलोनु ते बे क्रॅक येतात तसं किती आम्ही जागृत करतो तिथे आम्ही जागृत करायला पटत दैव भक्ती भक्ती गिक्ती पुरा आई लिहून लाग तसं करू होतो सो त्यास एक कवर म्हणे कसा दिसता हा कॉलस कवरा पर असतात मी सांगतो आता बॅग पुरा गावतात मी नॅकरा सांगता PVC पाईप गावतात लायकचे तेवढी कवर करून त्याच्या भितर गाला लायक काही ते तप्पून पडलं तिथं काय वैत नाही तू सांगतो मी त्याचं कवर खायला लायक तुम्ही मुस्त 2,000-3,000 रुपये असतात कॉलरस तिथल्या कॉलर घेता ना आता 6 महिन्यात हाल झाला वेस्ट ते 10 वर्ष गेला काही वैत नाही जागृती होतात आता तुम्हाला एक इष्टदल्ला फ्लूट कलाविद कोण आर्टिस्ट कोण मला फर्स्ट प्रवीण गोडकिंटी लायक इष्ट होते आता ते मला इष्ट होते त्यांचे पद्य त्याप्रमाणे ऐकतो फॉलो करतो मी आमच्या कर्नाटकात बघू गेला सॅक्सोफोन वादका काद्री गोपालनाथ त्यांच्या मी मस्त फॉलो करतो म्हणजे आमचे गुरु तेच आमचे पाठावर लायक मिळते कसं करतात त्या कसं संघाती दत्तात त्याप्रमाणे मॅच करतो मी कर्नाटकात आमचे सांताळ सुब्रमण्य शशांक सुब्रमण्य जयंत ते बरं मस्त असत मस्त सिंगर डॉक्टर आता ते कालावले असत डॉक्टर एम रमाणी ते बरं मस्त असत सिक्किल सिस्टर्स त्यांच्याबरोबर मी फॉलो करतो म्हणजे आता कर्नाटक संगीत कसं नंतर त्याचं एक टार्गेट नाही तुम्ही पद्य आता वातापी गणपती तुमच्या स्टाईलवर तुम्ही करू होतो त्यांच्या आता त्याच्या लेवल त्याच्या चौकट भितर राग ताळा त्या करेक्ट असतात मनोधर्म विस्तार करून करू होतो पण एक मनोधर्म करतात आम्ही त्यांच्या मनोधर्म कसं यांच्या मनोधर्म कसं आम्ही ऐकून नाही शिकवून सुलभ असं करू होतं असं होता असं गेला असं संघाती देव होतो तसं सांगतो तसं आम्ही किती ऐकतो तर आम्हाला नाकरा शिकव होता म्हणतात तू शिकू शिकिता शिकविता मला पूर गोष्ट सांगून विषय गावचा अध्ययन करत आमची समुद्र बारे आम्हाला काल एक बिंदू गावाच्या इडी एका समुद्रांत आम्ही आता गेला आम्ही किती गाव तिथं साध्य गायत नाही बघायचं गाव लायक विचार सांगितलं आता आमच्या समुदायात नाकरांस एक ह्या विचाराच्या ಬಗ್ಗೆ काय संदेश द्यावा इच्छा पावता आता संगीत अंतर एक कला कोलालो गेलो कायला विषय सांगा संगीत कला कायला तरी एक कला अध्ययन करू मृदंग ಒಂದು ತಬಲ ಒಂದು ನಿಮಗೆ ಸಂಗೀತ ಕೊಳಲು ವಯಲಿನ್ कायला तरी एक नाकरान शिकूया एक त्या कशाला सुंटल्यार आता शिकताना तुमचो शिस्तू संगीत शिकताना शिस्तू येता एक म्हणजे माणूस बरोबर चंचल व्हायचे बरोबर असल्यार तर करेक्ट शिस्तार शिकला मला संगीत येता त्या संगीत शिकल्या निमते म्हणतो शिस्तू पर्यंत यावून ठीक आहे लायक बरोबर होतो म्हणजे नाकरांचं सांगायच्या नंतर आता नाकरा ಡಾಕ್ಟರ್ एक 3 ವರ್ಷ होताना संगीत बरोबर शिकवणं एक 9ನೇ 10ನೇ ಬರೋದು ಜೂನಿಯರ್ ಸೀನಿಯರ್ ಪ್ರಕಾರ होता ಸೇರತನ ಬೇಗತ್ತೆ ನಾಕರನ್ನ ಸೇರಿಸೋವೆ ಉಂತ ಅದ ದಕ್ಕಣೆ ಗುರು ಕರಿಣ ಉಣ್ಣೆ 3ನೇ ಕ್ಲಾಸ್ होताना कोळण शिकवतो 2ನೇ ಕ್ಲಾಸ್ ಅಂದು ವೋಕಲ್ शिकवतो ಬಹುಶಃ ಸಮಯತೆ ದುರುಪಯೋಗ ಇತ್ತ ಹೋಯ್ತು समाज दुरुपयोग होत नाही मी त्यांचं कसं नाही उत्तम व्यक्ती होऊन समाजात दाखवतो आता मी शिकलं नाही ना बघा काल्याचं तुम्हाला अवकाश गावतो काल्या शिकल्यार सरस्वती आम्हाला हात सोडितच नाही शिकवून आम्ही त्या शुद्धेर गिद्दे शिकल्यार आम्हाला मानसिक होऊन उंत काही तुम्हाला काम नाही मानसिक एक प्रॅक्टिस करताना कॉल संगीत सांगून असतो मानसिक नेममध्ये होता मी तुम्हाला कसं नाही दैहिक होऊन आरोग्याच्या दृष्टीने तुला एक तसं म्हणू प्रत्येक नाकरस एक कला मी ಎಂತ ಕೊಳಲುತೂ सांगितले संगीत मृदंग वायलिन मस्तच शास्त्रीय सांगायचे शास्त्रीय विदाउट शास्त्रीय मला चित्तांक होत नाही शास्त्रीय होऊन शिकवायचे प्रत्येक शिकवून शास्त्रीय शिकताना शिस्त हवेंत काही नाकरांना शिस्त शिकली ती नाकरा करेक्ट होतात एक करेक्ट शिस्त शिकल्यार त्यांचं श्रवण ज्ञान त्या या पुरा करेक्ट होऊन करेक्ट होऊन असतात तसं काही नाही तरी एकाला शिकवूया त्या प्रॅक्टिस होता मी असं करून असं तुम्ही इतकं भंग घेऊन शिकलो असा तसं प्रयत्न तसं म्हणून मी समाजाने सांगायचे तुमच्या नाकरा काहीला तरी एकाला
एक्काच एक सेरसो दूर सून मी आता ऑनलाईनर पण असत ऑनलाईनर जाया जाल्या अप्रूप असत तरी ऑफलाईनर जाया 100% ऑनलाईन होता केला ब्रिलियंट नाही करा त्याला शिकोवा म्हणून सांगायची मी त्याला दूर लाईन पुरा वैत नाही आता केला हल्लीन पुरा सांगायचे कॉलेज सांगून त्याच्या कोण नाही केलं बंगाचं त्यांचं ऑनलाईन जर शिकवा अप्रूप असायचा क्लास पुरा घेऊन काय ते शिकवा मी संदेश होतो लाईक विचार सांगितलं आता तुमच्या कार्यक्रमात केला फोटोज आम्ही आता स्क्रीनर बघूया त्या ಬಗ್ಗೆ ಚೂರು ಮಾಹಿತಿ ಇದೆಯಾ माझ्या अम्मा ಈಗ ಮರಣ 10 ವರ್ಷ झाली 2013 कालावली सा ती एसपी नाल काम करत होती या माझ्या फॅमिली आमच्या फर्स्टचे किशोर मी माझ्या मिस्टर मी लेग कीर्तन होय इथे या सूर्यनारायण देवळांत आम्ही प्रोग्राम होता एक फोटो काढलो पण ग्रुप फोटो काढून पेरेंट्स म्हणतात ग्रुप फोटो काढ तुमचं बघा धक्के देखील नॅकरा पुरा असतात स्टार्टिंगाचे नॅकरा असतात मोसू चोरले पुरा असतात मृदंगाचे ते पुरा असतात हे कॉलेज पण आम्ही ते बाप्पानाडू देवळा मी क्लास यायचे बाप्पानाडू क्लास असतो ते आम्ही क्लास यायच्या लागी एक ते सेवे म्हणून केले देवळांत अंगणात त्यांच्या आम्ही ते पावांचे सुब्रह्मण्य आराधने होते जातो एक ते कृष्णाचे एक कार्यक्रम होतो आम्ही कॉलेज वादने केलं आमची नॅकरा होतं पार्टिसिपेट केले होय 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 या बाप्पानाडू क्लास केला ಮತ್ತೆ एक प्रोग्राम आम्ही दिला त्या या केला आम्ही हे आमची बघ इथे भजना मंदिर शारदा पूजा व्हायची वर्षा आम्ही शारदा पूजा करतो नॅकरांत कॉलेजला पुरा वाजवून देवाचे एक आशीर्वाद गाऊन दोन पुरा करून नॅकरा साधारण एक ಒಟ್ಟು ಟೋಟಲ್ ಬಪ್ಪನಾಡು ಇತ್ತೆ ಬರುವಂತ 50 नेकर लागले असते होय 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 नॅकरा नंतर त्या कॉलेजला ते देवाची एक भक्ती सेवी त्याची पुरा नित्य साधो ते भजना मंदिरामध्ये लायक असा कन्व्हिनियंट इथे पुरा साधन पूजा पुरा करतो या आम्ही ते फार नागरा पंचमीचं कुडपा देवळात आम्ही प्रोग्राम दिला तो आम्ही सेवे केल्याचे प्रसाद दिला त्या भटांनी या आम्ही नंदी करून वर्षा मध्ये साधून प्रोग्राम जातात नंदी करून त्यापाठी नॅकरांस बनवण्याचा प्रोग्राम ते वर्षा एक 3-4 वर्ष लागायचे आम्ही प्रोग्राम करीत असता इथे ज्यांनी त्यांची ಒಟ್ಟು नॅकरा असत या सुब्रह्मण्य आराधने परत प्रोग्राम केला आम्ही तंतु ಕೆಲವು नॅकरा बಪ್ಪनाडीचे असत ಕೆಲವು नॅकरा इत्याची पुरा असत प्रायच्या काय कंडिशन नाही अत्यंत तज्ञ ह्या कालरो नाकरा ह्यास पूर एक टाइम देवन एक शिकतात नाही त्या एक खुशी विचार आता एक कले ऐत्य जनांगन्सन ಮುಂದೆ पुढल्या एक जनांगस दाव्या म्हणताला असले पूरा कलाविद असं सृष्टी करूवते आणि पोषणे करूवते मस्त अगत्य होय आता तुम्ही हा एक स्टुडिओस येऊन कोळालसु संबंधपट्टावल्या तुमच्या अभ्यास तुमच्या अनुभव आमच्या लगे वाढवलसु तुम्हाला धन्यवाद आणि देव बरं करून म्हणून सांगितलं धन्यवाद आम्हाला साधवून एक संभाषणे पुरा करून आमचे एक पूर्वजांना गोत्वाचे बरे केलेल्या विश्वकंकणी केंद्र प्रतिबिंब कार्यक्रमाचं मी धन्यवाद देत असा तुम्हाला धन्यवाद आणि देव बरं करून दे म्हणून सांगितलं आमच्या हा कार्यक्रम वीक्षण केल्या तुम्हाला धन्यवाद आणि देव बरं करून दे म्हणून सांगितलं लोका समस्ता सुखिनो भवन्तु.